कोणाला तरी कॉल करायला फोन उघडता, नेहमीचा तो परिचित इंटरफेस डायलर, रिसेंट कॉल्स, फेवरेट्स सगळं तसंच असावं असं वाटतं, पण नाही. अचानक डिस्प्ले बदललेला दिसतो, बटणं वेगळी, रंग वेगळे आणि कॉल हिस्ट्री ही कशी तरी नवीन दिसते. तुम्ही डोळे चोळता, सेटिंग्स चेक करता, पण काही बदललेलं नाही. मग मनात प्रश्न येतो, हे कसं काय? फोन हॅक झाला की काय? हा गोंधळ फक्त तुमच्या सोबत नाही, तर अँड्रॉइड फोन वापरणाऱ्या करोडो युजर्स सोबत घडला आहे. आणि हो, हे बदल काही हॅकिंग नाही, हे आहे गुगलचं नवीन अपडेट. चला जाणून घेऊया. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. काही दिवसांपूर्वी अनेक अँड्रॉइड युजर्सनी त्यांच्या फोनमध्ये एक विचित्र बदल लक्षात घेतला. कॉल करताना किंवा रिसीव्ह करताना स्क्रीन वेगळी दिसू लागली. सोशल मीडियावर, खास करून एक्सवर लोकांनी पोस्टचा वर्षाव केला. एकाने लिहिलं, माझा फोन अचानक बदलला, कॉलर आयडी वेगळा, डायलर नवीन, ही काय भानगड आहे? दुसऱ्याने चक्क हॅकिंगची शंका उपस्थित केली. फोन हॅक झाला की काय? माझे मेसेजेस कुणी वाचत तर नाही ना? आणि काहींनी तर मजा घेतली, अभिनंदन, तुमचा फोन आता स्मार्ट झाला. हे बदल इतके अचानक झाले की लोकांना काळजी वाटणं स्वाभाविक होतं. आता मुख्य मुद्द्यावर येऊया. हे बदल नक्की कशामुळे झाले? तर हे आहे गुगलच्या मटेरियल 3D एक्सप्रेसिव्ह नावाच्या अपडेटचा कमाल. गुगलने मे 2025 मध्ये या अपडेटची घोषणा केली होती. हे अपडेट अँड्रॉइड फोनच्या डिझाईन मध्ये मोठा बदल घेऊन येतं, ज्यामुळे फोनचा वापर अधिक सोपा, जलद आणि आकर्षक होईल असं कंपनीचं म्हणणं आहे. पूर्वी अँड्रॉइड फोन मटेरियल 3D डिझाईनवर चालत होते, जे अब्जावधी युजर्सना सवयीचे झाले होते. पण गुगलला वाटलं आता आणखी सुधारणा हवी, त्यामुळे हे नवीन अपडेट टप्प्याटप्प्याने रोल आउट करण्यात आलं. सुरुवातीला काही युजर्सना मिळालं आणि नंतर मोठ्या प्रमाणात. काय बदल झाले ते अगदी तपशीलवार समजूया. प्रथम, फोन ऍपचा मुख्य इंटरफेस. पूर्वी तुम्ही फोन ऍप उघडल्यावर रिसेंट, फेवरेट्स आणि कीपॅड असे पर्याय दिसत. आता रिसेंट आणि फेवरेट्स हे होम मध्ये मर्ज केले गेले आहेत. म्हणजे आता फक्त होम आणि कीपॅड दिसतात. हे का? तर गुगल म्हणतं यामुळे कॉल हिस्ट्री अधिक स्पष्ट दिसेल. एकाच नंबरवरून आलेले सर्व कॉल्स एकत्रित नाही दाखवले जात, तर वेळेनुसार क्रमाने. त्यामुळे तुम्हाला वारंवार कॉन्टॅक्ट शोधण्याची गरज पडणार नाही. समजा तुम्हाला तुमच्या आईकडून 3 मिस्ड कॉल आले आहेत. पूर्वी ते एकत्र दिसत, आता ते हिस्ट्रीमध्ये वेगवेगळे पण वेळेनुसार दिसतील. गुगलच्या मते हे अधिक सोयीस्कर आहे. पुढे इनकमिंग कॉल आणि इन कॉल डिझाईनही बदललं. इनकमिंग कॉलची स्क्रीन आता वेगळी आहे. बटन मोठे, रंग अधिक ब्राईट आणि डिझाईन अशी की खिशातून फोन काढताना चुकून कॉल कट किंवा रिसीव्ह होणार नाही. हे बदल युजर्सच्या फीडबॅकवर आधारित आहेत असं गुगल सांगतं. तसंच नोटिफिकेशन्स, कलर थीम्स, फोटोज ऍप, जीमेल हे सगळेही या अपडेटचा भाग आहेत. म्हणजे फक्त डायलर नाही, तर फोनचा एकंदर लुक बदलतोय. आता प्रश्न येतो, हे अपडेट आपल्या परवानगीशिवाय कसं आलं? तर बहुतेक अँड्रॉइड फोनवर गुगल प्ले स्टोअर मध्ये ऑटो अपडेटेड ऑन असतं, म्हणजे ऍप्स आपोआप अपडेट होतात. गुगल फोन ऍप्सचे डायलर आहे, हेही अपडेट झालं. काही युजर्सच्या फोनवर हे लगेच आलं, काहींना अजून नाही. सोशल मीडियावरून दिसतं की बरेच लोक गोंधळले, पण काहींना हे अपडेट आवडलंही. एका युजरने एक्सवर लिहिलं, नवीन डिझाईन खूप क्लीन आणि मॉडर्न आहे, आता कॉलिंग अधिक मजेदार वाटतं. पण तुम्हाला जर हे बदल आवडले नाहीत तर काळजी करू नका, तुम्ही पुन्हा जुनी स्टाईल मिळवू शकता. कसं? तर फोनच्या सेटिंग्स मध्ये जा, ऍप सेक्शन मध्ये फोन ऍप शोधा आणि अनइन्स्टॉल अपडेट्स वर क्लिक करा. हे केल्यावर अपडेट काढले जाईल आणि जुना इंटरफेस परत येईल. पण लक्षात ठेवा, गुगल हे अपडेट सुरक्षिततेसाठी आणि सुधारणेसाठी आणतं, त्यामुळे ते ठेवणंही चांगलंच. प्रसिद्ध कंपनी OnePlusनेही असं स्पष्टीकरण दिलं, हे गुगलच्या अपडेटमुळे आहे, आमच्याकडून नाही. जुनी स्टाईल हवी असेल तर अपडेट अनइन्स्टॉल करा. टेक्नॉलॉजी सतत बदलत असते आणि बदल हे प्रगतीचं लक्षण असतं. पण बदल आले की गोंधळ होतोच. सोशल मीडियावर लोकांनी हॅकिंग, स्पायवेअर अशा अफवा पसरवल्या, पण खरं कारण अगदी साधं एक अपडेट. गुगलने लिहिलं की हे अपडेट अब्जावधी युजर्ससाठी आहे आणि ते अधिक सुरक्षित आणि यूज फ्रेंडली बनवण्यासाठी. आता तुम्ही सांगा, तुमच्या फोनमध्ये हे बदल दिसले का? आवडले की नाही? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.